पावसाळ्यामध्ये बहुतेक जण गवती चहा पितात आणि गवती चहा जर आपल्याला आत्ताच वर्षभरासाठी साठवून ठेवायचा असेल तर आपण ठेवू शकतो. फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा काही गरज नाही. गवती चहाची जी पानं आहेत ती घ्यायची आहेत, धुवून आणि कपड्यांनी स्वच्छ पुसून घ्यायची, कट करून घ्यायची. जो हिरवा भाग असतो तो वेगळा आणि देठाकडचा जो सफेद थोडासा भाग असतो तो आपल्याला वेगळा करून ठेवायचा आहे. आणि जो वरचा हिरवा भाग आहे त्याच्यातील पानं मी कैचीने कट करून आणि एखाद्या कढईमध्ये टाकून आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. अगदी कुरकुरीत होईपर्यंत गरम करायचे आहेत. त्यानंतर एखाद्या न्यूजपेपरवरती किंवा प्लेटमध्ये पसरून सुद्धा आपण सावलीमध्ये फॅनखाली ही पानं सुकवू शकतो. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता मी कढईमध्ये आणि फॅनखाली सुकवलेली सर्व पानं एकत्रित एका बरणीमध्ये भरून ठेवलेली आहेत. आता याच्यापासून चहा कसा बनवायचा, नेहमी आपण चहा बनवतो त्या पद्धतीने बनवायचा. त्यामध्ये याच्यातील गवती चहाची पानं टाकायची. चहामध्ये उकळल्यानंतर अगदी हिरवागार याचा कलर होतो. कढईमध्ये भाजल्यामुळे किंवा सुकवल्यामुळे याच्या चवीमध्ये काही फरक पडत नाही. तुम्ही सुद्धा या पद्धतीने वर्षभरासाठी गवती चहा स्टोअर करून ठेवू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.